कर्क राशीची गूढ कथा. चंद्र, समुद्र आणि वीर खेकड्याचा जन्म कसा झाला यावरची कहाणी मित्रांनो. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, कधी तुम्हाला विचार आला का आहे का कर्क राशीचं प्रतीक खेकडाच काय? शेवटला कर्क राशीला चंद्राचंच घर असं का म्हटलं जातं? हे फक्त ज्योतिष नाही तर यामागे दडलेलं आहे एक गूढ आणि दैवीय कथा. कथेनुसार देवासूर संग्रामात देवाचा विजयामागे कर्काचा मोठा वाटा होता. पण एक साधा खेकडा देवांना मदत कसा करू शकतो? तो खरोखरच दिव्य प्राणी होता का? किंवा भगवानाचा कोणत्या तरी मायेची लीला होती? काहींचं मत आहे की हा खेकडा स्वतः देवीचा दूत होता, तर काही म्हणतात असुरांचा अंत करण्यासाठी विष्णूंनी तयार केलेले अद्भुत अस्त्र होते. कर्क राशीच्या चंद्राशी एवढा खोल संबंध का आहे? आणि नेहमीच भावना, पाणी, मातृत्व आणि संवेदनशीलता यांच्याशी का जोडला जातो? कारण ही कथा फक्त राशीची नाही, ही मानवी जीवनातील भावनांची आणि संघर्षाची कथा आहे. जर तुम्हाला पौराणिक कथांचं हे रहस्यमय विश्व आवडत असेल तर ह्या चॅनलला म्हणजेच सोपं जीवन मार्गला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत देखील सांगा. तर चला सुरुवात करू. कर्क राशीचा जन्म हा खूप खूप वर्षापूर्वी देव आणि असुरांमध्ये सतत युद्ध सुरू होतं. असुर दिवसेंदिवस बलवान होत होते आणि देवांना त्यांना पराभूत करणं फार अवघड झालं. समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचा कलश प्रकट झाला आणि त्यावरून भयंकर संग्राम उभा राहिला. देवाच्या बाजूने मोहिनी रूपातील विष्णूंनी असुरांना फसवलं, पण असुरांच्या बाजूने एक असा दानव आला ज्याच्या सामर्थ्याने देवाची संपूर्ण सेना थर्र कापली. देवानी शिव आणि विष्णूंना मदतीसाठी हाक मारली. तेव्हा देवी पार्वतीच म्हणाल्या, प्रत्येक युद्ध फक्त शक्तीने जिंकलं नाही, कधीकधी लहानातलं लहान अस्त्र सर्वात मोठा बदल घडवतं. या क्षणी देवीने समुद्राच्या गाभाऱ्यातून एक साधा खेकडा निर्माण केला, पण तो फक्त खेकडा नव्हता, तो दिव्य शक्तीनं भरलेला योद्धा होता. दानवाने हल्ला करण्यासाठी पाऊल पुढे टाकताच खेकडा त्यांच्या पायांना घट्ट चिकटून बसला. दानव जितका त्याला दूर करण्याचा प्रयत्न करायचा तितकाच तो अजून जोरानं पकडायचा. दानवाची वेगाने लढण्याची शक्ती कमी झाली आणि त्याच क्षणाचा फायदा घेऊन देवांनी हल्ला केला. दानवाचा नाश झाला आणि युद्ध देवांच्या बाजूने फिरलं. चंद्रदेव खेकड्यांच्या निष्ठा आणि साहसाने भरावून गेले. ते म्हणाले, आतापासून हा प्राणी माझ्या छायेखाली जगेल. याच स्वभावही माझ्यासारखाही असेल, कधी शांत, कधी प्रखर आणि कधी भावनांनी भरलेला. देवांनी त्या वीर खेकड्याला तारका समूहातून स्थान दिलं आणि तेथूनच कर्क राशीचा जन्म झाला. कर्क राशीचा संदेश आहे मित्रांनो. कर्क राशी आपल्याला सांगते, छोटा प्रयत्नही मोठा परिणाम करू शकतो. भावना म्हणजे कमजोर नाही, तीच खरी शक्ती आहे. प्रत्येक माणसाच्या मनात एक योद्धा लपलेला असतो. म्हणूनच कर्क राशीचे लोक दयाळू, भावनिक, संवेदनशील असूनही अतिशय साहसी आणि संघर्ष करणारे असतात. मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि कर्क राशीवाल्यांशी हे विचार जुळतात का ते देखील नक्की सांगा. जर कहाणी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कहाणी आवडली म्हणून लाईक करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.